हॅलो 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 थोडं खाली घे. हॅलो 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 जरासं पंखा मोठा. हॅलो 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 हां हॅलो बरोबर. हॅलो करू सुरू. नाही मग मला हे दिसायला हॅलो हॅलो अथ कथा प्रारभते. श्री गणेशाय नमः. अथ अनंत चतुर्दशी कथा सार्था लिख्यते. सूत शौनिकादिक ऋषीप्रत कथन करतात की हे शौनिकादिका हो, पूर्वी धर्मपरायण असा धर्मराजा जरासंधाचे वधाकरिता गंगातीरी राजसूय यज्ञ करिता झाला. श्रीकृष्ण आणि भीमार्जुन या सहवर्तमान धर्मराजाने इंद्र मंदिरासारखी उत्तम यज्ञशाळा निर्माण केली. यज्ञाकरिता सर्व राजांना प्रयत्न करून पाचारण केले होते. तेव्हा गांधारीचा पुत्र राजा दुर्योधनही यज्ञाला आला होता. तो कोणी एका समयी यज्ञशाळेमध्ये हिंडत असता स्फटिकाचा केलेला अंगणाचा चौक पाहून हे उदक आहे असे समजून नेसलेले वस्त्र वरती आवरून घेऊन हळूहळू चालू लागला. तेव्हा द्रौपदी वगैरे आदी करून श्रेष्ठ स्त्रिया आश्चर्यचकित होऊन हसू लागल्या. पुढे उदकाने भरलेला चौक असून हा पूर्वीप्रमाणे स्फटिकाचा आहे असे वाटून चालत असताना दुर्योधन उदकामध्ये पडला. त्या काळी सर्व राजे आणि तपोधन ऋषी व द्रौपदी आदी करून सर्व स्त्रिया मोठमोठ्याने हास्यकरिता झाल्या. तेव्हा महाराजा दुर्योधन क्रोधाने अत्यंत संतप्त झाला आणि तेथून शकुनी मामासह वर्तमान हस्तिनापुरी परत जाण्यास निघाला. त्या समयी शकुनी मधुर वचने करून दुर्योधन प्रत बोलता झाला. ते असे की हे राजा दुर्योधना, पुढे काही बरेच मोठे कार्य करायचे आहे, तरी त्या कामास्तव या क्रोधाव्रत सोडून दे आणि लवकर उठ व त्या यज्ञ मंडपात चल. असे शकुनीचे वचन ऐकून दुर्योधन बरे आहे असे म्हणून यज्ञ मंडपात गेला. नंतर यज्ञ संपूर्ण झाल्यावर यज्ञाला आलेले संपूर्ण राजे आपापल्या राष्ट्रापत निघून गेले. दुर्योधन आपले मित्र राजे यासह वर्तमान हस्तिनापुरात येऊन पुढे धर्म, भीम, अर्जुन आदी करून सर्व पांडवांना बोलून आणीता झाला आणि द्यूत खेळण्यास आरंभ करून निष्पाप अशा पांडवाप्रत द्यूतामध्ये जिंकून दुर्योधनाने पांडवांचे संपूर्ण राज्य व संपत्ती हरण केली. नंतर द्यूतामध्ये जिंकले गेलेले असे पांडव वनवासाला निघून गेले. तदनंतर हे वर्तमान कानी पडताच भीमादी बंधूसह धर्मराजाला पाहून भेटून यावे असे मनात आल्यामुळे भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे आले. सूत म्हणतात, हे शौनिकादिका हो, वनवासातील दुःखाच्या योगाने अत्यंत क्रश झालेल्या पांडवांनी भगवान श्रीकृष्णाप्रत अवलोकन करून क्रमाक्रमाने यथायोग्य नमस्कार केले. नंतर धर्मराज म्हणतात, हे कृष्णा, मी आत्यासहित अरण्यवासामध्ये दुःख भोगीत आहे.
तर या अनंत दुःख सागरापासून आमची मुक्ती कशी व कोणत्या उपायाने होईल ते सांगा. देवा, मी कोणत्या देवाचे पूजन केले असता अथवा कोणते व्रत केले असता उत्तम राज्य पावेन आणि तुझ्या प्रसादे करून हित होईल. श्रीकृष्ण सांगतात, हे धर्मराजा, अनंत व्रत म्हणून एक उत्तम व्रत आहे. ते पुरुषांनी किंवा स्त्रियांनीही केले असता त्यांची सर्व पापे व दुःखे निवारण होतात. ते भाद्रपद मासी शुक्ल पक्षी चतुर्दशीचे दिवशी करावे. त्या व्रताच्या आचरणे करून सर्व पापे नाशाप्रत पावतात. युधिष्ठिर राजा प्रश्न करीतो की हे कृष्णा, अनंत म्हणून जो तुम्ही म्हणता तो कोण बरे? काय शेष नागाला अनंत असे म्हणतात किंवा तक्षकालाच असे म्हणतात, अथवा परमात्म्यांचेही अनंत या नामाने गायन करतात, किंवा साक्षात परब्रह्मालाच अनंत म्हणतात. त्यातून तुम्ही म्हणता हा अनंत कोणता? ते मला हे केशवा सत्य सांगा. तेव्हा कृष्ण म्हणतात, हे पार्था, अनंत म्हणजे माझेच रूप जाण. आदित्यादी ग्रहरूपी जो काल म्हणतात, ज्याचे कला, काष्ठा, मुहूर्त, प्रहर, दिवस, रात्री, पक्ष, मास, ऋतू, वर्ष, युग हे स्वरूप आहे, असा जो हा काळ तोच अनंत या नामे करून कथीला जातो. आणि तोच मी काल कृष्ण रूपाने भूभार उतरण्याकरता अवतरलो आहे. मी दैत्यांचा वध करण्याकरता आणि साधूंचे पालन करण्याकरता वासुदेवाच्या कुळामध्ये घरामध्ये त्याच्या पुत्र रूपाने उत्पन्न झालो आहे, असे तू जाण. ज्याला आदी मध्य व अंत ही नाही असा जो वैकुंठपती भगवान विष्णू तो मीच, आणि शिव किंवा चंद्र सूर्यही मीच आहे. असा सर्वव्यापी ईश्वर मी आहे. हे महापराक्रमी धर्मराज, जो अत्युत्तम भगवान स्थावर जंगात्मक परब्रह्मे रूपे करून योगी जनांना ध्यान करण्यास याज्ञ आहे, तो विश्वरूपी अनंत मीच आहे. आणि ज्या माझ्या स्वरूपी 14 इंद्र निवास करीत आहेत तो मीच आहे असे जाण. आणि अष्टवसु, द्वादशादित्य, एकादश रुद्र, सप्त सागर, पर्वत, नद्या, वृक्ष, नक्षत्रे, दिशा, भूमी, पाताळ, अंतरिक्ष, भूलोक, भुवरलोक आदी करून सर्व भुवने ज्यांच्या स्वरूपी राहतात तो विराट स्वरूप परमेश्वर मी आहे. याविषयी हे महाबाहो धर्मराजा, संदेह मानू नकोस. राजा युधिष्ठिर श्रीकृष्णाप्रत प्रश्न करीत आहे की हे ज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ श्रीकृष्ण, मला अनंत व्रताचे महात्म्य आणि विधी सांगा. आणि हे व्रत केले असता त्याला काय पुण्य आहे व काय फळ प्राप्त होते तेही मला सांगा. हे अनंत व्रत पूर्वी कोणी आचरण केले व या मर्त्यलोकी कोणी प्रकट केले ते सुद्धा सविस्तर मला सांगावे. असा धर्मराजाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण सांगते झाले की, हे राजा, पूर्वी कृत युगाचे ठाई सुमंतू या नामे करून ब्राह्मण असता झाला आणि वसिष्ठ गोत्रामध्ये उत्पन्न झालेल्या भृगु नामक ब्राह्मणाची एक सुरूप कन्या दीक्षा नामी होती. तिथे तो सुमंतू ब्राह्मण वेदोक्त विधाने करून वरिता झाला. काही काले करून तिचपासून एक सुलक्षण अशी कन्या झाली. सुमंतू ब्राह्मणाने त्या कन्येचे नाम शीला असे ठेवले. ती शीला सुशील असून पितृग्रहाचे ठाई वर्धमान होत असता काले करून तिची माता दीक्षा ही ज्वरदाहाने पीडित झाली. ती पतिव्रता ज्वराने अत्यंत पीडित झाल्यामुळे नदी प्रवाहात देहत्याग करून स्वर्गाप्रत प्राप्त झाली. नंतर सुमंतूने धर्मपुरुष नामक कोणा एका ब्राह्मणाची दुःशीला नावाची कन्या विधाने करून दुसरी भार्या वरिली. ती दुष्ट स्वभावाची असून कर्कशा, अतिक्रोधिष्ट आणि नित्य कलह करणारी अशी होती. ती शीला कन्या पितृग्रहाचे ठाई असून राहून नित्य पितृग्रहाचे मंडन करीत असे. म्हणजे भिंतीवर, खांबावर, द्वारावर, उंबरठ्यावर वगैरे निळ, पीत, शुभ्र व लाल रंगांनी चित्रे काढीत असे व स्वस्तिके, शंख, पद्मे वगैरे रांगोळ्यांनी वारंवार घर सुशोभित करीत असे.
या प्रकारे करून कौमारवयाचा काळ जाऊन ती मंगलकारिणी अशी पितृग्रहांचे ठाई वृद्धिगत होती झाली. अशा त्या शीला कन्याप्रत अवलोकन करून तिचा पिता तिला योग्य वर आहे याविषयी चिंतन करीत होता. अत्यंत सुंदर ही कन्या म्या कोणी द्यावी या विचारात मग्न होऊन दुःखित झाला. इतक्यात वेद वेत्यांमध्ये श्रेष्ठ असा एक सुंदर रूपवान मुनिसत्तम कौंडिन्य नाम ऋषी मागण्याकरता सुमंतूंच्या ग्रहाप्रत आला आणि बोलता झाला की रूपसंपन्न अशा या तुमच्या कन्येला वरण्याची मी इच्छा करीत आहे. हे ऐकताच त्या सुमंतूने शुभ मुहूर्त पाहून द्विजश्रेष्ठ कौंडण्य मुनीला आपली कन्या दिली. श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था, सुमंतूने ग्रहोक्त विधी करून त्या दोघांचा विवाह केला. त्या काळी सुवासिनी स्त्रिया मंगल गीते गायन करू लागल्या. ब्राह्मण स्तुतिवाचन पठण करू लागले आणि भाट लोक जयघोष करू लागले. या प्रकारे करून लग्न समारंभ आटोपल्यावर सुमंतू ब्राह्मण आपल्या कर्कशा स्त्रीप्रत बोलता झाला. सुमंतू म्हणतो, प्रिये, जावयाला काही आंधण दिले पाहिजे. ते वाक्य ऐकून कर्कशा अत्यंत क्रोधायमान होतासी ग्रहामध्ये सर्व काही अस्ताव्यस्त टाकून शोधल्यासारखे करू लागला आणि द्रव्य तेवढे पेटीमध्ये बंदोबस्ताने ठेवून पतिप्रत म्हणते की जावई स्वग्रहाला जाऊ द्या. घरात आंधण देण्यास द्रव्य वगैरे काही नाही, तर तुम्हीच प्रत्यक्ष पहा. ते कर्कशेचे भाषण ऐकून हे पार्था ब्राह्मण खिन्न झाला, परंतु जितचित्त असल्यामुळे राग आवरून धरून काही बोलला नाही. नंतर भोजन होऊन उरलेला पक्वान्नाचा चुरा त्या कर्कशेने जावयाला मार्गामध्ये भक्षण करण्याकरता म्हणून दिला. कौंडण्य मुनी विवाह झाल्यानंतर सुमंतूपासून निरोप घेऊन नूतन विवाह केलेली शीला भार्या घेऊन बैलाच्या रथामध्ये बसून हळूहळू मार्गाने निघाला. पुढे जाता जाता त्यांनी यमुना नदी पाहिली. तेव्हा तिच्या तीराप्रत येऊन रथातून उतरून यमुना तटी रथ उभा करून शिष्यांना सांभाळण्यास सांगून आपण मध्यान्ही कर्ब करण्याकरता गेला. मध्यान्ह काळी भोजनाचे वेळी शीला रथातून उतरून यमुनेचे काठी रक्तवस्त्रे नेसलेल्या स्त्रियांचा समुदाय पाहती झाली. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीचे दिवशी भक्ती करून अनंतरूप जनार्दन देवांचे पूजन करण्या स्त्रियांचा मेळा पाहून जवळ जाऊन शीलेने त्या स्त्रियांप्रत प्रश्न केला की, हे श्रेष्ठ स्त्रियांनो, आपण करता हे काय आहे व अशा प्रकारचे व्रताचे नाम काय? असे तिने विचारले असता त्या सुस्वभाव हेच आहे भूषण, जिचे अशा त्या शीलेप्रत बोलत्या झाल्या की, हे मुली, हे अनंताचे व्रत आहे. आम्ही या व्रताचे ठाई अनंताचे पूजन करीत आहोत. असे या स्त्रियांचे भाषण ऐकून शीला म्हणाली, असे जर हे उत्तम व्रत आहे तर मी हे आचरण आणेन. असे त्या स्त्रियांचे भाषण ऐकून शीला म्हणाली, असे जर हे उत्तम व्रत आहे तर मी हे आचरण करीन. परंतु या व्रताचे विधान काय आहे? दान काय केले पाहिजे आणि पूजन कोणाचे व कसे करायचे हे मला कृपा करून सांगा. असे शीलेचे वचन ऐकून स्त्रिया म्हणतात, हे शीले, हे एक शेर उत्तम धान्य घेऊन त्याचे घृतपक्व पुलिंग पक्वान म्हणजे पुरुष नाम वामक अनरसे लाडू वगैरे करून त्यातील अर्धे ब्राह्मणाला दान द्यावे आणि अर्धे आपण भक्षण करावे आणि ब्राह्मणांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. द्रव्य असून कधी कृपणपणा करू नये. हे व्रत सरोवरीचे तीरी करून कथा श्रवण करावे. दर्भाचा 5 किंवा 7 फणांचा शेष नाग करून वंशपात्रामध्ये परडीत ठेवावा आणि स्नान करून प्रथम शेषाची पूजा करून त्याच्या पुढे मंडल देवतावर केशर कुंकुम चर्चित दोरक रूपी अनंताचे गंध पुष्प दीप धूप इत्यादी उपचारांनी नाना पक्वान्नयुक्त नैवेद्यादिके करून पूजन करावे. नंतर तो चतुर्दश ग्रंथीयुक्त अनंत दोरक पुरुषांनी आपल्या उजव्या हातामध्ये व स्त्रियांनी डाव्या हातामध्ये अनंत संसार या पुढील मंत्राने बांधावा. त्या मंत्राचा अर्थ, हे वासुदेवा, अंतपार रहित या संसार रूप महासमुद्रामध्ये बुडालेला जो मी
हा माझा उद्धार करा आणि आपल्या अनंत स्वरूपी मिळवा. या सूत्ररूप अनंताप्रत माझा नमस्कार असो. या प्रकारे करून हस्तामध्ये अनंत बांधून ही कथा श्रवण करून मग विश्वरूपी तो नारायण अनंत त्यांचे चिंतन करीत स्वस्थ चित्ताने भोजन करावे. नंतर हे भद्रे ग्रहापत जावे. असा हा व्रतविधी तुला सांगितला. श्रीकृष्ण म्हणतात, हे राजेंद्रा, असे स्त्रियांचे वचन ऐकून ती शिला हर्षयुक्त चित्ताने व्रत करीती झाली आणि चतुर्दश ग्रंथीयुक्त दोरक करामध्ये बांधून बरोबर दिलेले जे पाथे म्हणजे पक्वान्नाचा चुरा होता त्यातून अर्ध ब्राह्मणास वायन करून अर्धा भक्षण करती झाली. नंतर ती आपल्या गोरथामध्ये बसून आनंदयुक्त होत्साही भरत्या सहवर्तमान आपल्या ग्रहाप्रत हळूहळू जाती झाली. तिजला त्या व्रताचा प्रत्यय तत्काळ आला. तो असा की त्या व्रताच्या योगे करून कौंडण्य ऋषीच्या ग्रहाचा आश्रम बहुत गोधनांनी व लक्ष्मीने आणि धनधान्य करून युक्त होता झाला आणि त्या आश्रमामध्ये सर्व काळ अतिथींची दाटी होऊन त्यांच्या पूजनाची गडबड चालू झाली. असा तो आश्रम रम्य होऊन ती शिला रत्न जडित कमरपट्टा, कंठामध्ये मुक्तहार इत्यादी अलंकारांनी शोभती झाली. याप्रमाणे दिव्य वस्त्र परिधान केलेली अशी ती शिला ग्रहाचे ठाई सुख रूपे करून सावित्रीप्रमाणे भरत्याचे समीप वर्तन करीती झाली. कोणी एके दिवशी शिला जवळ बसलेली असता कौंडिन्य ऋषीने तिच्या हस्ताचे ठाई बांधलेला तो अनंत दोरक पाहिला आणि विचारले की, हे शिले प्रिय, हे काय आहे? तू हा दोरक माझ्या वशीकरणार्थ बांधिला आहेस काय? खरे सांग, हा दोरक तो कशाकरिता हातात बांधला आहे? असे भरत्याचे वाक्य ऐकून शिलेने सांगितले की, महाराज, ज्याच्या प्रसादे करून सकळ धनधान्यादी संपत्ती मानवांना प्राप्त होतात तो हा अनंत रूप दोरक मी धारण केला आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हे कौरव्य राजा, असे शिलेचे भाषण ऐकून श्रीमंदांध कौंडण्य ब्राह्मणाने रागवून तिरस्कारे करून तो दोरक तोडिला आणि म्हणाला, कोण कोटचा कशाचा अनंत? अशा कल्पना करणाऱ्या त्या पापकारी मूळ कौंडिण्याने दोरक प्रदीप्त ज्वाळायुक्त अग्नीमध्ये टाकला. तेव्हा हाहाकार करून ती शिला धावली आणि दोरक शीघ्र अग्नीतून काढून तो दुग्धामध्ये तिने टाकला. नंतर त्या ब्राह्मणाच्या त्या दुष्ट कर्माचा परिणाम असा झाला की त्याची ती संपत्ती क्षयाप्रत पावली. गोधन होते ते चोरांनी लुटले, ग्रह दग्ध झाले, द्रव्य कुठे गुप्तच झाले. तात्पर्य हे, ज्याद्वारे असे झाले होते ते पुन्हा गेले. तसेच स्वजनांशी नित्य कलह आणि बंधुजनांशी मारामार होऊ लागली. असे अनंताच्या दोरकाला अग्नीत टाकीला त्या दोषे करून त्याच्या ग्रहाचे ठाई दारिद्र्य प्राप्त झाले. कृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिरा, लोकांमध्ये त्याच्याशी कुणी भाषण करीना. तो शरीराने अत्यंत संतप्त आणि मनाने अत्यंत दुःखित झाला होता. असा परम पश्चाताप पावलेला तो कौंडिण्य ब्राह्मण आपली प्रिया जी शिला तिजप्रत बोलता झाला. कौंडिण्य म्हणतो, हे शिला, मला हे अकस्मात शोक होण्यास कारण काय बरे उत्पन्न झाले असावे की जेणेकरून मी अति दुःखित झालो आहे की आमच्या सर्व धनाचा क्षय झाला. नित्य स्वजनांशी कलह होत असतो, मशी कोणी भाषणही करीत नाही. शरीरामध्ये नित्य संताप आणि अंतःकरणात मोठा खेद होतो. याविषयी काही एखादा अन्याय अपराध झालेला तू जाणत असशील तर सांग पाहू, आणि काय केले असते आमचे कल्याण होईल तेही सांग. असे भरत्याचे वचन ऐकून सुशील अशी शिला म्हणाली की, आपण अनंत देवाचा अपराध केला आहे, त्या पापाचे हे फळ बहुधा असावे. तरी हे महाभाग्यवंता, आपण त्या अनंताच्या प्रसन्नतेविषयी यत्न करावा. असे शिलेने सांगितले असता कौंडिण्य ब्राह्मण मनाने श्रीहरीला शरण जाता झाला आणि पश्चाताप पाहून तो ब्राह्मणोत्तम कौंडिण्य मुनी अरण्याप्रत निघून गेला आणि वायुभक्षण निराहार करून तपश्चर्या करण्याविषयी निश्चय करीता झाला. ब्राह्मण जाता जाता मनामध्ये विचार करू लागला की
मनामध्ये मी ज्याचे ध्यान करीत आहे त्या अनंताला कोठे बरे अवलोकन करीत, त्याचे कोठे दर्शन होईल, की त्याच्या प्रसादे करून मला धनाधिक प्राप्त झाले आणि ते त्याच्या तिरस्काराने नाश पावले, असे चिंतन करीत होतासा गहन अरण्यामध्ये भ्रमण करीत झाला. त्याने त्या वनामध्ये एक आम्रवृक्ष पाहिला. तो पुष्पे आणि फळे करून युक्त असून पक्षी समुदायाने मात्र वर्जित असा होता आणि त्याच्या फळात अनेक जातींचे लाखो किडे भरलेले होते. असे पाहून त्या वृक्षाप्रती त्याने प्रश्न केला की हे महावृक्षा, तो कोठे अनंत पाहिलाय का? पाहिला असेल तर सांग, कारण त्याच्या दर्शनाकरता माझे मन अत्यंत दुःखित झाले आहे. तेव्हा त्या वृक्षाने सांगितले की हे ब्राह्मणा, म्या कोठेही अनंताला पाहिले नाही. त्याप्रमाणे त्याच्याकडून निराशा होताच तो तेथून दुःखित होतासा निघाला आणि मी अनंताला कोठे पाहीन असे चिंतन करीत जाऊ लागला. तो त्याला एक सवत्स धेनू दृष्टीस पडली. राजा तो कौंडिण्य वनामध्ये इतस्त संचार करणाऱ्या त्या धेनू प्रश्न करिता झाला की हे धेनुके, जर तो कोठे अनंत पाहिला असला तर मला सांग. तेव्हा धेनू त्या कौंडिण्याला म्हणते, हे ब्राह्मणा, मी अनंताला जाणत सुद्धा नाही. नंतर तो ब्राह्मण पुढे चालला असता त्याने हिरव्या तृणामध्ये एक वृषभ उभा असलेला असा पाहिला. त्याला पाहून कौंडिण्याने पुसले की हे गोस्वामी, तो अनंत कुठे पाहिला का? तेव्हा वृषभ म्हणाला, नाही, म्या अनंत पाहिला नाही. नंतर कौंडिण्य पुढे चालला असता त्याने रमणीय अशा 2 तळ्या पाहिल्या, ज्यामध्ये उदकांच्या लाटा परस्पर एकमेकांवर थडकत आहे आणि ज्यामध्ये लाल, निळी, पांढरी कमळे आणि रात्र विकासी कमळे वगैरे प्रफुल्लित झाली आहे. त्या ठिकाणी भ्रमर, हंस, कारंडव, बक, चक्रवाक आदी करून पक्षी निवास करीत आहे. त्या तळ्यांप्रती प्रश्न केला की तुम्ही अनंत पाहिला आहे का? तेव्हा त्यांनी सांगितले की हे द्विजा, आम्ही अनंत पाहिला नाही. नंतर पुढे जाता जाता एक गाढव व हत्ती पाहिला. त्यांनाही तो असे पुसता झाला की तुम्ही कुठे अनंत पाहिला आहे का? त्यांनीही नाही म्हणून सांगितले. श्रीकृष्ण सांगतात की हे राजा, याप्रमाणे मार्गामध्ये जो कोणी भेटेल त्या प्रत्येकाला पुसता पुसता निराश झाला. तेव्हा तो कौंडिण्य ब्राह्मण विवळ होतासा आपल्या जीविताविषयी निराश होता झाला आणि दीर्घ व उष्ण असे श्वासोश्वास सोडित होतासा भूमीवर पतन पावला. नंतर किंचित काळाने शुद्धीवर येऊन हे अनंता असा आक्रोश करीत उठला आणि आता मी निश्चय करून प्राणत्याग करीतो असा मनामध्ये दृढ संकल्प करून तो वृक्षाच्या ठिकाणी गळफास लावून घेत आहे. इतक्यात अनंत देवही कृपाळी होऊन प्रत्यक्ष येऊन वृद्ध ब्राह्मणाच्या रूपे करून दर्शन देता झाला आणि हे राजा इकडे ये असा बोलता झाला. भगवंताचे त्या ब्राह्मणाच्या दक्षिण बाहू धरून त्याला बरोबर घेऊन गुहेमध्ये प्रवेश केला आणि दिव्य स्त्री पुरुषांनी युक्त अशी आपली नगरी दाखवली आणि त्या नगरीमध्ये दिव्य सिंहासनारूढ आपली विश्वरूपी अनंताची मूर्ती दाखवली, जी पार्श्वभागी शंख, चक्र, गदा, पद्म, गरुड व कौस्तुभमणी अनेक देवतारूपी विभूती व वनमाला यावरून शोभायमान आणि अत्यंत तेजस्वी आहे. अशा प्रकारच्या त्या अपराजित अनंताप्रत अवलोकन करून साष्टांग नमस्कार करीत होतासा तो उच्च शब्दाने जय जयकार करून म्हणाला की हे पुंडरीकाक्षा, मी सदा पाप करणारा असल्यामुळे केवळ पाप रूपी आहे व मनानेही पाप चिंतन करणारा असून पापापासून माझी उत्पत्ती आहे. तरी माझी सर्व पापे हरण करून माझे रक्षण कर. आपले चरण कमलावर माझा मस्तक भ्रमरासारखा लोळला. या योगाने आज माझे जीने सार्थ व जन्म सफळ झाले. अशी त्या ब्राह्मणाची प्रार्थना ऐकून देवेश अनंत स्नेहयुक्त वाणी करून बोलता झाला की हे विप्रेदा, तू भिवू नकोस. तुझ्या मनामध्ये काय असेल ते मला सांग. असे वचन ऐकून कौंडिण्य म्हणतो, हे प्रभू, म्या ऐश्वर्य मदाने उन्मत्तपणे तुझा अनंत दोरक तोडिला. त्या पापाचा परिणाम असा झाला की एकाएकी माझे संपूर्ण ऐश्वर्य नाशप्रत पावले आणि स्वजनांशी कलह होऊ लागला.
मज बरोबर कोणी भाषणही करीना, तेव्हा मी अत्यंत खेद पाहून तुझ्या दर्शनाच्या इच्छेने अरण्यामध्ये भ्रमण करीत होतो. इतक्यात हे अनंता देवेशा, आपण कृपा करून दर्शन दिले, तरी आता म्या दोरक तोडीला त्या पापाची शांती कशी होईल ते सांगण्यास आपणच योग्य आहात. श्रीकृष्ण म्हणतात, हे धर्मराजा, ते कौंडिण्याचे वाक्य श्रवण करून त्याप्रत अनंत देव भक्तीने संतोषित होतासा बोलता झाला. हे राजा, अनंत देव प्रसन्न झाला असता काय बरे हो देणार नाही. जे पाहिले ते होतासा बोलता झाला. जे पाहिले ते देईल. अनंत देवांनी सांगितले की कौंडिन्या, तू आता आपल्या ग्रहाप्रत जा, विलंब करू नकोस आणि भक्तिपूर्वक 14 वर्षापर्यंत अनंत व्रत आचरण कर. तेणे करून सर्व पापापासून मुक्त होतासा तू उत्तम सिद्ध प्रत पावशील आणि पुत्र पौत्रांची प्राप्ती होईल. यथेच्छ भोग भोगून निरंतर होतासा तू उत्तम सिद्धी प्रत पावशील. निरंतर माझे स्मरण करीत राहिल्यामुळे अंतिमच प्रत पावशील, यात संशय नाही. आणि दुसराही एक वर सर्व लोकांवर माझे स्मरण राहिल्यामुळे अंतिमच प्रत पावशील, यात संशय नाही. आणि दुसराही एक वर सर्व लोकांवर उपकार होण्यासारखा असा तुला देतो, तो हा की जो कोणी हे शुभकारक अनंत व्रत करील व हे शिलेने म्हणजे तुझ्या पत्नीने आचरण केलेले अनंत व्रताधिक उत्तम आख्यान श्रवण करील, तो शीघ्र सर्व पापांपासून मुक्त होऊन अंती परम गतिप्रत पावेल. तस्मात हे विप्रा, तू जसा ज्या मार्गाने आलास तसा आता आपल्या ग्रहाप्रत शीघ्र जा. कौंडिन्य ब्राह्मणाने भगवंतांना पुसली की, हे प्रभू, मी कौतुके करून काही आपणास विचारतो, ते आपण मला सांगावे. हे जगद्गुरु, मी अरण्यामध्ये भ्रमण करत असता जे पाहिले ते काय आहे. म्हणजे मी एक आम्रवृक्ष पाहिला, तो कोण? गाय पाहिली, ती कोण? वृषभ पाहिला, तो कोण? दिन रात्री विकासी श्वेत रक्त नील कमळाधिकांनी सुशोभित अशा 2 तळ्या पाहिल्या, त्या कोण? गर्दभ पाहिला, तो कोण? हत्ती पाहिला, तो कोण? आणि शेवटी वृद्ध ब्राह्मण पाहिला, तो कोण? असा ब्राह्मणाचा प्रश्न ऐकून अनंताने सांगितले की, कौंडिन्या, जो तू आम्रवृक्ष पाहिला तो पूर्वजन्मी वेदशास्त्रांमध्ये पारंगत असा ब्राह्मण असता झाला, परंतु त्याने शिष्याला विद्या शिकवली नाही. तेणे करून वृक्षजन्म आणि पूर्वजन्मी जशी त्याची विद्या निष्फळ झाली, तशी या वृक्षजन्मीही त्याची फळे निष्फळ झाली, फळेही निरुपयोगी झाली. आणि जी गाय पाहिली ती पूर्वी बीज हरण करणारी पृथ्वी होय. हिरव्या गार तृणामध्ये उभा असलेला बैल पाहिला, तो प्रत्यक्ष धर्म होय. ब्राह्मण, त्वा ज्या तळ्या पाहिल्या त्या पूर्वजन्मी ब्राह्मणी असून परस्पर बहिणी असत्या झाल्या, परंतु त्यांनी आपापल्यात जो धर्म म्हणून अधर्म केला त्या योगे त्या तळ्या झाल्या. जे काही धर्माधिक करायचे ते त्या एकमेकींना देत असत. वेद वेत्ता गरीब ब्राह्मण पाहून त्यांनी दान दिले नाही, किंबहुना भिक्षार्थी याचकास भिक्षाही त्यांनी घातली नाही. त्या पापकर्मे करून एकमेकींवर आपापल्या लाटांनी आदळणाऱ्या अशा तळ्या झाल्या आहेत. आणि जो गर्दभ पाहिलास तो प्रत्यक्ष तुझा क्रोध जाण, हत्ती पाहिलास तो तुझा मद गर्व जाण, आणि वृद्ध ब्राह्मण पाहिला तो मीच अनंत, आणि गुहा पाहिलीस ते जन्म मरण रूप संसार गवर जाण. असे त्या ब्राह्मणाप्रत भाषण करून ते देवादिदेव भगवान अनंत त्या ठिकाणीच अंतर्धान पावले. नंतर हा सर्व प्रकार स्वप्नतुल्य झाला असे अवलोकन करून तो ब्राह्मण आपल्या ग्रहाप्रत आला. हे पांडुनंदना, पुढे त्याने 14 वर्ष अनंत व्रत आचरण करून प्रत्यक्ष अनंताने जसे वरदान दिले होते त्याप्रमाणे सर्व भोग भोगून अंतकाळी अनंताचे स्मरण होऊन तो ब्राह्मण अनंत पुराप्रत जाता झाला. तूही हे राजा अनंत व्रत आचरण करून ही कथा श्रवण कर. म्हणजे भगवान अनंताने कौंडिण्याला जसे सांगितले तसे तुझेही संपूर्ण चिंतित मनोरथ पूर्ण होतील. असे हे सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत हे राजा तुला म्या कथन केले की जे श्रवण केले असता
सर्व पापांपासून मनुष्य मुक्त होतो, यात संशय नाही. कोणी पुरुष हे आख्यान पठन करीत असतात, जे निरंतर श्रवण करीतात त्यांचे किंवा जे स्वयं पठन करीतात तेही पाप निर्मुक्त होतात, हरीच्या पदाप्रत पावतील. कृष्ण म्हणतात, हे कुरुकुलोद्भवा धर्मराजा, हे या संसार रूपीन गहन अरण्यातील गुहांचे ठाई सुखाने विहार करू इच्छितात. तेच त्रिभुवनेश्वर अनंत देवाचे पूजन करून दक्षिणकरांचे ठिकाणी उत्तर दोरक बांधतात आणि अनंताचे स्मरणपूर्वक सकळ भोग भोगून शेवटी वैकुंठ लोकाप्रत गमन करीतात. इति श्रीमन अनंत व्रत कथा सार्था समाप्त. श्रीमंतार्पण मस्तु. शुभ